पहा मित्रमैत्रिणींनो, आपण ही कारल्याची चणा डाळ घालून रस्सा भाजी बनवलेली आहे. तर कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काय मध्ये स्वागत आहे. बघा, आज आपल्याकडे कारली आहेत. ही घरातील कुंडीतून काढलेली कारली आहेत. मस्त सुंदर अशी खडबडीत छोटी बुटकी कारली आहेत. कारल्याचे फळ थंड व पौष्टिक असते. ते खाल्ल्यावर पचनक्रिया सुधारते. खोकला, पित्त, सांधेदुखी, त्वचारोग, कुष्ठरोग, बद्धकोष्ठता, मधुमेह इत्यादी विकारांवर कारले गुणकारी आहे. कारल्याचे किंवा कारल्याच्या रसाचे नियमित सेवन करण्याने वजन कमी होते. कारल्यात अ, ब आणि क ही जीवनसत्वे आढळतात. कारल्याने पचनक्रिया सुधारते. म्हणून मस्तपैकी आता आपण छान कारल्याची पातळ रस्सा भाजी आज बनवणार आहोत. बघूयात कारल्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते. हे पहा, कारलं धुवून आपण बारीक चिरून घेतलेले आणि ते छानपैकी लोखंडाच्या तव्यावर मस्त भाजून घेतोय. छान भाजून घेऊयात आता हे कारलं छान भाजलेलं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कारलं भाजल्यामुळे कडवटपणा थोडा कमी होतं आणि चवही खूप छान लागते. आता काढूयात कारलं. फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत. हिंग घातलाय छान. आता फोडणी छान तडकून घेऊया. फोडणी मस्त जिरे, मोहरी, कढीपत्ता छान परतला. आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि लाल होईपर्यंत परतून घेऊया छान. कांदा छान परतून झाला. आता यावर आपल्याला टोमॅटो परतायचं आहे. छानपैकी टोमॅटो मस्त परतून घेऊया. भाजीला लागणारं सगळं मीठ या टोमॅटोमध्येच घालते, म्हणजे टोमॅटो मऊ छानपैकी. आता यावर कारलं घालायचं आहे भाजलेलं. चणा डाळ घालायची आहे भाजलेली नाही, भिजवलेली चणा डाळ आहे ती. आणि प्लस तिखट घालूया आणि सगळं आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये हळद घातली आणि थोडं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. मग भाजी तयार. आता हे झाकण उघडून पाहूयात. पहा, अशा प्रकारे भाजी आपली शिजत आहे. तुम्ही अशीचही भाजी खाऊ शकता, पण याच्यामध्ये अजून मी चवीसाठी चिंच गूळ घालणार आहे छानपैकी. आणि थोडीशी भाजी शिजवणार आहे आणि 1-2 छोटे चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. आणि नंतर वरून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे छान. आणि आता हे एकत्र मिक्स करायचं आहे छान. आपली भाजी छानपैकी खाण्यास तयार आहे. कारल्याची रस्सा भाजी. चण्याच्या डाळीमुळे थोडा कारल्याचा कडवटपणा कमी होतो आणि चवही खूप छान येते. म्हणून आपण यामध्ये चणा डाळ घातलेली आहे. तुम्हाला जर चणा डाळ नसेल घालायची, तुम्ही नाही घातलीत तरीसुद्धा चालेल. बघा, मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारची भाजी दिसते. खूप सुंदर, मस्तच. अजून जरा यावर पण 2 मिनटं झाकण ठेवणार आहोत, कारण का आपण गूळ आणि चिंच नंतर टाकले या भाजीमध्ये मिक्स होण्यासाठी. आपण 1-2 मिनटं अजून छान शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही कारल्याची रस्सा भाजी छानपैकी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त. आणि मस्त भाकरीसोबत छान ताव मारायचा या भाजीवर. बघा, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली. करून बघा ही कारल्याची रस्सा भाजी आणि मग मला कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि याची चव कशी आहे ते कमेंटद्वारे कळवा. अशीच एक छान साधी सोपी रेसिपी घेऊन आपण परत एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, गुड डे, टेक केअर, सी यू सून.